श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. प्रत्येक आईला, प्रत्येक स्त्रीला आई पण होणं हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यातील. आणि प्रत्येक आईला असं वाटतं की मला एक तरी मूल हवं. तर ज्या स्त्रियांना मूलबाळ नाही किंवा त्यांच्या मुलाची उन्नती, प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर येत्या 5 ऑगस्ट 2025 वार मंगळवार या दिवशी पुत्रदा एकादशी, म्हणजेच त्या एकादशीतच शब्द आहे की ज्यांना कोणाला पुत्र हवा असेल, पुत्रप्राप्ती हवी असेल, संतान प्राप्ती हवी असेल तर ही एकादश करावी. तर ही पुत्रदा एकादशी वर्षातून फक्त 2दाच येते, ती म्हणजे एक श्रावण महिन्यात आणि दुसरी येते ती पौष महिन्यामध्ये. तर या एकादशीचं महत्त्व खूप आहे. तर ज्यांना कोणाला संतान प्राप्ती हवी असेल किंवा मुलाची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी असे वाटत असेल तर पुत्रदा एकादशीची व्रत नक्की करावे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी गंगेवरती स्नान केलं तर त्याचं पवित्र अजून मिळतं, पुण्य अजून मिळतं. तर ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरीही स्नानामध्ये गंगाजल घेऊन स्नान करावं आणि त्यानंतर मग आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची, नित्यकर्म आवरून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपल्याला आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची, बाळकृष्णाची आपल्याला पूजा करायची आहे. तर या दिवशी त्यांना एका पाटावरती स्थानापन्न करायचं. तर त्या पाटावरती आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे, पिवळे वस्त्र टाकायचे आहे. कारण भगवान विष्णूंना जेवढे आपल्याला पिवळे वस्तू अर्पण करता येईल तेवढ्या पिवळे वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. तर फुलं असो किंवा फळ असो किंवा एखादा नैवेद्य असला पिवळा तरीही चालतो. तर त्यांना छान आजच्या दिवशी दुधादह्याने त्यांना छान असा अभिषेक करावा. त्यानंतर मग त्यांना थोडंसं पाण्याने अभिषेक करावा आणि त्यानंतर त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना एका पिवळे वस्त्र जिथे आपण टाकले आहे तिथे त्यांना थोड्याशा अक्षता ठेवून हळद कुंकू अर्पण करून त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती तिथे आपल्याला ठेवायची. त्यानंतर त्यांना हळद कुंकू, अक्षता, गुलाल, बुक्का या सगळ्या गोष्टी त्यांना अर्पण करायच्या. आणि आजच्या दिवशी तुळस नक्की अर्पण करायची, परंतु तुळस ही या दिवशी एकादशीच्या दिवशी तोडायची नाही, ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची. आणि पंचामृतामध्येही आपल्याला तुळस नक्की असावी. जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हाही त्या अभिषेकामध्ये आपल्याला पंचामृतामध्ये तुळशीचं पान नक्की असावं. तर या दिवशी भगवान श्रीकृष्णांना तुळस नक्की अर्पण करावे आणि आपली धूप दीप नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला आजच्या दिवशी 108 संतान गोपाळ मंत्र जो आहे तो मी याच्यावरती देते आहे. तर त्या मंत्राचं आपल्याला आजच्या दिवशी पठण करायचा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आपण जो काही नैवेद्य दाखवतो तर त्यामध्ये तुळस नक्की असावी. तर जोपर्यंत आपण तुळस नैवेद्यामध्ये ठेवत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण हे नैवेद्य स्वीकारत नाही. तर पंचामृताचा नैवेद्य दाखवला तरीही अतिउत्तम आणि तुम्हाला जो काही दाखवायचा असेल तर तोही तुम्ही या दिवशी दाखवू शकता. आणि उपवास हा आजच्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला द्वादशीच्या दिवशी सोडवायचा असतो. तर या दिवसामध्ये शक्यतो कांदा लसूण चातुर्मास असल्यामुळे वर्ज्य केलं तर अतिउत्तम. आणि तांदूळ शक्यतो एकादशीला घरातीलही व्यक्तींनी चुकूनही कोणी खाऊ नये. यानंतर तुम्ही भगवान श्रीकृष्णाची किंवा विठ्ठलाची आरती केली तरी चालतं. आणि ह्या सगळ्या विधी झाल्याच्या नंतर विठ्ठलाला, भगवान श्रीकृष्णांना जी काही सेवा आपण केलेली आहे ती त्यांच्या चरणी रुजू करावी आणि आपली इच्छा त्यांनी पूर्ण करावी अशी आपण त्यांना विनंती करावी आणि नमस्कार करावा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.